हॅलो, नमस्कार. मी अश्विनी माळी. तर काल आपण पाहिलं होतं की आपण आता कॅनवाची नवीन सिरीज सुरू केली आहे, ती पण मराठी भाषेतून. ती सगळ्या गृहिणींसाठी करता येईल, असं एक घरी बसून काम करता येईल, पैसे कमवता येईल, अशांसाठी हा मी कोर्स डिझाईन केलेला आहे. ठीक आहे. तर आपण काल जो पार्ट पाहिला होता की त्याच्यामध्ये आपण टेम्पलेट कसे ॲड करायचे, त्याचा कलर वगैरे कसा चेंज करायचा, बेसिक आपण फॉन्ट वगैरे कसे बदलायचे, थोडीशी बेसिक माहिती घेतली होती, इन्फॉर्मेशन घेतली होती. तर आता आपण आज सेकंड पार्टला सुरुवात करूया. ठीक आहे. तर आता सेकंड पार्टला सुरुवात करण्यासाठी आपण सेकंड जो टूलमधला ऑप्शन निवडला आहे तो आहे एलिमेंटचा. तो एलिमेंटसाठी आता मी इथे एक ब्लँक पेज ॲड केलेला आहे. ठीक आहे. आता इथं मला काय करायचं आहे, इथं डाव्या बाजूला सेकंड ऑप्शन आहे एलिमेंटचा. तिथे आले की मला तुम्हाला ह्या टेम्पलेटवर ब्लँक जे टेम्पलेट दिसतंय ना, त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही क्रिएट करायचं आहे, जे काही डिझाईन करायचं आहे, ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली डिझाईन करू शकता, तुमच्या क्लायंटच्या अकॉर्डिंगली डिझाईन करू शकता. ठीक आहे. त्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे, आता समजा मी एक बेसिक डिझाईन तुम्हाला क्रिएट करून दाखवते. ठीक आहे. त्यासाठी मला इथं काय करायचं आहे, इथं मी एलिमेंटमध्ये येते. एलिमेंटमध्ये आल्यानंतर इथं सर्च करते, ग्रीन ग्रास बॅकग्राऊंड. ग्रीन ग्रास बॅकग्राऊंड इथं ग्राफिक्समध्ये येते. ग्राफिक्समध्ये आल्यानंतर मला यातलं एखादं कोणतं ग्राफिक्स आवडेल ते मी इथे अटॅच करते. ठीक आहे. आता मला हे आवडलं, मी तर क्लिक केलं आणि ते आपल्या या ब्लँक टेम्पलेटवर आलेलं आहे. आता याला मला इथं बॅकग्राऊंडला सेट करायचं आहे. ह्या बॅकग्राऊंडला मला इथे ते सेट करायचं आहे इमेज. तर मी कशी करणार, तर इथे इमेजवर क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं, जस्ट सेकंड. राईट क्लिक केल्यानंतर सेट ॲज बॅकग्राऊंड इमेज, सेट ॲज बॅकग्राऊंड हा ऑप्शन दिसतोय, तो मी क्लिक केला. ठीक आहे. कळलं नसेल तर आणखीन एकदा सांगते. राईट क्लिक केलं, डिस्पॅच फ्रॉम. तुम्हाला जर आता ही इमेज तुम्हाला बॅकग्राऊंडला नको आहे तर तुम्ही ह्याच्यावर क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं अँड देन डिस्टॅच इमेज फ्रॉम बॅकग्राऊंड हा ऑप्शन दिसते. आता मला ही सेट करायची आहे, तर ह्याच्यावर क्लिक करायचं, इमेजवर राईट क्लिक करायचं, देन सेट ॲज इमेज बॅकग्राऊंड. क्लिक केलं, आपली इमेज बॅकग्राऊंडला सेट झालेली आहे. तर आता मला इथे एक कार अटॅच करायची आहे. ठीक आहे. एलिमेंटमध्ये येणार, मी इथं सर्च करते कार. ठीक आहे. तुम्हाला कोणती पाहिजे ती तुम्ही ॲड करू शकताय. तर मला ही आवडली, मी इथं ॲड करते. थोडंसं मोठं करते त्याला. इथे राईट साईडला कॉर्नरला ऑप्शन छोटा व्हाईट सर्कल दिसतोय, तो आपल्याला झूम इन झूम आउटसाठी उपयोगी पडतोय. ठीक आहे. मी इथं अटॅच करते. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, थोडंसं छोटं करते. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, इथे एक होम ॲड करायचं आहे. ठीक आहे. होम. मी इथं ग्राफिक्समध्ये येते, देन मला सर्च करायचं आहे छान होम. खूप सारे टेम्पलेट आपल्याला अवेलेबल दिलेले आहेत. तर कालचा व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर त्यांना मी परत एकदा सांगते की हे जे येल्लोवाले ऑप्शन आहेत, तिथे छोटंसं आयकॉन दिसतं येल्लोमध्ये आणि त्याला प्रो असं लिहिलेलं आहे, ते पेड व्हर्जन आहे. आणि ज्याच्यामध्ये प्रो असं लिहिलं नाही ते फ्री व्हर्जन आहेत, फ्री टेम्पलेट आहेत. ठीक आहे. आता मी एखादं होम अटॅच करते. मी वरती जाते. हे आवडलं मला, मी हे घेते.
थोडंसं मोठं करते. तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही हे सेट करून घ्या. ठीक आहे, मी इथं ते त्याला सेट केलेलं आहे. ठीक आहे, आता इथं मला थोडेसे बर्ड्स पाहिजेत. ठीक आहे, बर्ड्स एलिमेंटमध्ये गेले, बर्ड्स सर्च केलं तर ग्राफिक्सवर आले आणि इथं ग्राफिक्सवरून इथं हे मी बर्ड्स थोडंसं छोटं करते. ठीक आहे, आपलं एक सिम्पलचं छोटंसं टेम्पलेट आपण डिझाईन केलेलं आहे. तर तुम्हाला हे एलिमेंट सेक्शन कसा वाटला? तुम्ही ह्याच्यामध्ये कोणताही एलिमेंट तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकताय. तुमच्या क्लायंटच्या अकॉर्डिंगली, तुमच्या इमॅजिनेशनच्या अकॉर्डिंगली तुम्ही कोणतीही इमेज, काहीही तुम्ही सर्च करून तिथे तुम्ही अटॅच करू शकताय. ठीक आहे, तुम्हाला हे एलिमेंट सेक्शन खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तर तुम्हाला हे ग्राफिक्सचं कॅनव्हा सिरीजचं सेकंडचं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.